कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन नारी शक्तीनं केलं होतं, तो 16 मार्चला आपण साजरा केलेला आहे। त्याचबरोबर बटूंसाठीचा मौजी बंधनाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत। यासारखे असंख्य कार्यक्रम आपण छानपणे पार पाडलेले आहेत। ऑनलाईन मेळावे घेतलेले आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेत असतो। आता 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागतील, इतर परीक्षांचे निकाल लागतील, त्या निकालांमधून जे गुणवंत यशस्वी विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आपण दरवर्षी आयोजित करत असतो। मान्यवरांची मानदी आणि हा एक नवीन कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो। नरहरी महाराजांची पुण्यतिथी असेल, ज्येष्ठांचे पाद्यपूजन असेल, असे अनेक कार्यक्रम या सुवर्णपुष्प संस्थेच्या वतीनं आयोजित केले जातात। नुसतेच आयोजित केले जात नाही तर ते यशस्वीपणे पूर्णत्वाकडे नेलेही जातात। आणि त्यामुळं ही जी सुवर्ण जोडी आहे या सुवर्णपुष्प संस्थेच्या वतीनं मला वाटतं एक जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊ देत आणि यांची